नमस्कार, मी दत्तात्रय विश्वास नलगे, सहाय्यक प्राध्यापक श्री शिवशाह महाविद्यालय करूड. आज आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या प्रसंग व्यवस्थापनाचा दुसरा भाग बघतोय. मागच्या भागाला मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रसंगाची व्याख्या, त्याची संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे प्रकार बघितलेत. त्याचबरोबर समारंभ व्यवस्थापन, त्याची संकल्पना आणि त्याचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. तर आज आपण प्रसंग व्यवस्थापनाची कार्यपद्धती, प्रोसेस ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. 3 टप्पे कुठले कुठले? तर समारंभ सुरू होण्यापूर्वीचा टप्पा, समारंभ चालू असतानाचा टप्पा, समारंभ संपल्यानंतरचा टप्पा. म्हणजे पहिलं टप्पा आहे समारंभापूर्वीची कामे. काय असतील? म्हणजे समारंभ चालू व्हायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल. त्या पूर्वतयारीमध्ये काय काय करावं लागेल ते आपण इन डिटेल बघायचं. म्हणजे त्याला प्री इव्हेंट ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. दुसरा टप्पा आहे ड्युरिंग इव्हेंट ऍक्टिव्हिटी, समारंभातील कामे. म्हणजे समारंभ चालू असताना काय काय कामं करायची आहेत ते आपण याच्यामध्ये अभ्यासायचं. तिसरा टप्पा आहे पोस्ट इव्हेंट ऍक्टिव्हिटी. पोस्ट इव्हेंट, समारंभानंतरची कामे. समारंभ पूर्ण झाला त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणती कामं करावी लागतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर डिटेलमध्ये आपण अभ्यासूया. पहिला टप्पा आहे समारंभापूर्वीची कामे. समारंभापूर्वीची कामे, त्याच्यामध्ये 17-18 कामं आपल्याला करावी लागतात. त्यातलं पहिलं आहे समारंभाचे स्वरूप व उद्दिष्ट ठरवणे. जे समारंभ आयोजित करणाऱ्या संस्थेच्या समारंभ व्यवस्थापकाशी संपर्क साधून समारंभाचे स्वरूप व उद्देश निश्चित करायचा. लक्षात घ्या, इव्हेंट मॅनेजर आपल्याला नेमणूक करायची, तशी करार करायचा आहे आणि त्या समारंभ व्यवस्थापकाशी संपर्क साधून आपल्या समारंभाचं काय स्वरूप आहे, त्याचं उद्दिष्ट काय, कशासाठी आपण समारंभ करणार आहोत त्याची चर्चा करून आपल्याला समारंभाचे स्वरूप आणि उद्दिष्ट निश्चित करायचं आहे. जेणेकरून आपलं संपूर्ण भविष्यातील कामे किंवा समारंभाची कामे योग्य चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतील. 2 नंबर आहे समारंभ व्यवस्थापकाशी करार करणं असेल. म्हणजे जो काय आपण समारंभ व्यवस्थापक नेमणार आहे त्याच्याशी आपला करार करावा लागेल. कशा पद्धतीने करणार आहे, कशा पद्धतीने समारंभ आयोजन करणार आहे, त्याचं आयोजन कसं असेल, त्याचं नियोजन कसं असेल, या सगळ्याचा करार आपल्याला लेखी स्वरूपात करावा लागेल आणि त्याला ते कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागेल. 3 आहे जागा निश्चित करणे. कोणत्या ठिकाणी आपला समारंभ आयोजित करायचा आहे किंवा समारंभाचं उद्दिष्ट कोणत्या ठिकाणी साध्य होऊ शकतं, त्यामुळे समारंभाचं उद्दिष्ट आणि जागा निश्चित या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते किंवा करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय समारंभाचं पुढचं नियोजन, ती पुढची कामं चांगल्या पद्धतीने होणार नाहीत. आराखडा तयार करणे. समारंभाचं जे उद्दिष्ट ठरलं, जागा निश्चित झाल्यानंतर समारंभाचा योग्य तो आराखडा तयार करणं गरजेचं आहे. आराखडा म्हणजे कोणत्या पद्धतीने, कोणत्या प्रक्रियेद्वारे आपण समारंभ आयोजित करायचा तो पूर्ण करायचा आहे. त्यासाठी इंजिनियर असतील, जाहिरात संस्था असेल, आर्किटेक्चर असतील, डिझायनर असतील, यांची मदत घेऊन आपल्याला समारंभाचा योग्य तो आणि चांगला असा आराखडा तयार करणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय पुढची कामं होणार नाही. पुढे आहे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. समारंभासाठी लागणारे एकूण खर्चाचे अंदाजपत्रक तयार करायचा. मग स्टेजसाठी किती, जेवणासाठी किती, बैठक व्यवस्था किती, म्युझिक किती, वाहन येण्याजाण्याची सोय किती, कशी, पत्रिका कसं, आमंत्रण कसं, जाहिरात कसं, प्रमुख पाहुण्यांचं मानधन कशा पद्धतीनं, या सगळ्या गोष्टीचा खर्चाचं अंदाजपत्रक आपल्याला करावं लागेल. त्याची तरतूद करणं खूप गरजेची असते. त्यामुळे खर्चाचं अंदाजपत्रक ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला समारंभापूर्वीच्या कामामध्ये करावी लागेल. त्यानंतर समारंभाची पूर्वतयारी करणे. अंदाजपत्रक झालं तर समारंभाची पूर्वतयारी आपल्याला करावी लागेल. मग कोणकोणती कामं आहेत, कोणकोणती गोष्टींची आवश्यकता आहे, त्या सर्वांची पूर्वतयारी आपल्याला करावी लागेल. त्याची नेमणूक, त्याच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या योग्य त्या पद्धतीने करावी लागतील. त्यामुळे समारंभाची पूर्वतयारी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर प्रमुख व्यक्त्या असतील, तज्ज्ञ व्यक्ती असतील, पाहुणे असतील, समारंभासाठी जे आवश्यक आपला आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्यांच्या तारखा घ्यायच्या आणि त्यांना समारंभासाठी निमंत्रित करायचं आहे. आपण समारंभ काही कारणासाठी, काही उद्देश प्राप्त करण्यासाठी करत असतो.
त्या उद्देश प्राप्तीसाठी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींची, प्रमुख पाहुण्यांची आवश्यकता असते. ते नेमणूक करणं, त्यांचे बोलवणं हे खूप महत्त्वाचं. त्याशिवाय समारंभ योग्य पद्धतीने होणार नाही. त्याचं जे काय यश आहे ते त्याच्यावरती अवलंबून असेल. नेक्स्ट आहे समारंभाची व्यवस्था करणे. म्हणजे समारंभाची जागा निश्चित करून त्या ठिकाणी समारंभाची व्यवस्था करणं. मग व्यासपीठ असेल, रंगमंच असेल, बैठक व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा असतील त्या करून घेणं गरजेचं आहे. जी सुरक्षितता असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. पुढे सुशोभीकरण करणे. कशात सुशोभीकरण? म्हणजे समारंभामध्ये जे काय सभागृह आहे, व्यासपीठ आहे, त्याचं सुशोभीकरण करणं खूप आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये समारंभ करत असताना स्टेजवरती खूप मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण आपल्याला दिसतं. आपण प्रत्येक ठिकाणी समारंभामध्ये जातो, स्टेजचं सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यासाठी लोक आकर्षित होताना दिसतात. त्यामुळे समारंभ, सभागृह आणि व्यासपीठाचे सुशोभीकरण म्हणजे सजवणं थोडक्यात हे करणं खूप गरजेचं. त्याच्यानंतर समारंभस्थळी ध्वनी निक्षेपक म्हणजे साऊंड सिस्टीम असेल, विद्युत रोषणाई, लाइटिंग असेल किंवा इतर जे काय साहित्य आवश्यक आहे याची व्यवस्था योग्य पद्धतीने होणं अपेक्षित आहे. मग बसण्यासाठी खुर्च्या असतील, इतर काही साहित्य आवश्यक असेल, या सगळ्याची व्यवस्था त्या ठिकाणी समारंभस्थळी होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर निमंत्रित यादी तयार करणं असून म्हणजे समारंभास कुणाला बोलवायचं आहे त्याची यादी अगोदर तयार करायची आहे. मग त्या संस्था असतील, व्यक्ती असतील, ग्राहक असतील किंवा इतर कोण व्यक्ती असतील, यांची यादी तयार करून त्यांना निमंत्रण द्यायचं आहे. किंवा यांची अगोदर यादी आपण तयार करतो, जसं आपल्या घरामध्ये कोणाला बोलवायचं याची यादी तयार केली जाते. त्याच्यानंतर ते त्यांना निमंत्रण तयार करून ते पाठवलं जातं. तशा पद्धतीने निमंत्रितांची यादी तयार करणं खूप गरजेचं आहे. पुढे निमंत्रण पत्रिका तयार करून त्या पाठवणे. समारंभाची निमंत्रण पत्रिका तयार करायची आहे व ती संबंधितांना म्हणजे जे आपण जी यादी केली त्या यादीप्रमाणे सर्वांना पाठवून द्यायची. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. निमंत्रण पत्रिकेमध्ये वेळ, ठिकाण आणि कार्यक्रम पत्रिकेचा उल्लेख असणं खूप गरजेचा आहे. त्या वेळेप्रमाणे लोक येतील, त्या पद्धतीने कार्यक्रम चालू होईल आणि संपन्न होऊ शकतो. त्यामुळे निमंत्रण पत्रिका ही खूप महत्त्वपूर्ण बाब किंवा काम समारंभपूर्वीचं आहे. पुढे कामाचे वाटप करणे. समारंभ मध्ये विविध कामं असतात, विविध जबाबदाऱ्या असतात, त्याचं योग्य पद्धतीने वाटप होणं गरजेचं आहे. योग्य व्यक्तीला योग्य कामाचं वाटप केलं तर समारंभ चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल, पार पाडला जाऊ शकतो. त्यामुळे कामाचं चांगल्या पद्धतीने वाटप होणं अपेक्षित आहे. पुढे सुरक्षा व्यवस्था करणे. म्हणजे समारंभस्थळी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करणं. समारंभ सुरक्षित होईल यासाठी सुरक्षा व्यवस्था खूप गरजेची आहे. मग सुरक्षा रक्षक नेमणं असेल, संरक्षक भिंती असतील तर त्याची योग्य पद्धतीने काम करणं असेल. शक्यतो सुरक्षा व्यवस्था ही चांगली असणं गरजेचं आहे, कारण सुरक्षित वातावरणामध्ये समारंभ साजरे होणं अपेक्षित आहे. समारंभामध्ये काही व्यत्यय नाही, गोंधळ होणार नाही, यासाठी सुरक्षा व्यवस्था खूप गरजेची. व्हिडिओ शूटिंग असेल, समारंभाचं करणं असेल, फोटोग्राफ काढणं असेल, जाहिरात देणं असेल, बातमी, पेपर पब्लिसिटी असेल, इत्यादीची व्यवस्था करणं खूप गरजेचं. कारण आपण समारंभ काही उद्दिष्ट, काही धोरणं पूर्ण करण्यासाठी करत असतो. त्यामुळे त्याचं योग्य अशी जाहिरात होणं गरजेचं आहे. आणि ही जाहिरात व्हायची असेल, पब्लिसिटी व्हायची असेल, मग त्याचं व्हिडिओ शूटिंग असेल, फोटोग्राफ्स असतील, त्याची जाहिरात, बातमी असेल, या सगळ्या गोष्टी त्याची व्यवस्था होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर पोस्ट आपल्याला इव्हेंटमध्ये ते प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे सगळं तयार असणं अपेक्षित आहे. पुढे समारंभास निमंत्रित केलेल्या प्रमुख पाहुण्यांची जाण्या येण्याची सोय करणं असेल, राहण्याची असेल, जेवणाची असेल किंवा इतर त्यांना आवश्यक ज्या गोष्टी आहेत या सर्वांची व्यवस्था करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते आपण जे काय प्रमुख पाहुणे बोलवणार आहात त्यांच्या येण्या जाण्याची असेल, त्यांच्या राहण्याची, जेवणाची जी काय व्यवस्था असेल ती योग्य पद्धतीने होणं गरजेचे आहे, की जेणेकरून ते समाधानी होतील आणि समारंभ चांगला होऊ शकेल. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या टप्प्यामधला आहे, तर समारंभ व्यवस्थित पार पाडायचा असेल तर काही समित्या वेगवेगळ्या गठन करणं गरजेचं आहे, स्थापन करणं गरजेचं. आणि त्या समित्यांना त्यांचं काम देणं गरजेचं, त्यांना ती जबाबदारी देणं गरजेचं, त्यांनी ती पूर्णपणे
पार पाडायची आहे. अशा पद्धतीने समारंभाची समारंभपूर्व कामं आहेत त्याला प्री इव्हेंट्स ऍक्टिव्हिटी म्हणतात. हे सगळं पाहण्यासाठी एक इव्हेंट कोऑर्डिनेटर नेमणं गरजेचं आहे. जे कामं व्यवस्थित होत आहेत किंवा नाही त्यासाठी समारंभ समन्वयकाची नेमणूक करणं गरजेचं आहे, ज्याच्या आधारे समारंभ चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. तर अशा पद्धतीने ही 17 कामं आहेत आणि ती समारंभ व्यवस्थापकाचे किंवा नियंत्रकाच्या कोऑर्डिनेशन समन्वयकाच्या निरीक्षणाखाली योग्य पद्धतीने कामं होतील याची व्यवस्था करणं गरजेचं. दुसरा टप्पा आहे समारंभ चालू झाल्यानंतर काही कामं करावी लागतात. समारंभ चालू झाल्यानंतर काही कामं करावी लागतात त्याला समारंभातील कामं म्हणतात किंवा ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. त्याला ड्युरिंग इव्हेंट ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. मग समारंभ चालू झाल्यानंतर काही कामं करायला लागतात ठराविक, जेणेकरून समारंभ चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि तो संपन्न होऊ शकेल. काही कामं आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे समारंभ ठरलेल्या वेळी सुरू होईल याची व्यवस्था करणं. समारंभ यशस्वी व्हायचा असेल तर समारंभ ठरलेल्या वेळी सुरू होईल याची व्यवस्था समारंभ व्यवस्थापकाला करावी लागेल. कारण आपण भारतामध्ये विचार करतो समारंभ ठरलेल्या वेळी कधीच सुरू होत, त्यामुळे समारंभ यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी भारतासारख्या देशामध्ये आपल्याला सांगता येईल. कारण वेळ पुढे गेली की सगळ्या गोष्टी पुढे पुढे होताना दिसतात आणि त्याचं मॅनेज करणं त्याचं नियोजन करणं खूप अडचणीचं होऊन बसतं. त्यामुळे समारंभ ठरलेल्या वेळेत सुरू होतील याची व्यवस्था आपल्याला करणं खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढचं स्वागत समिती वेळेत उपस्थित राहील याची व्यवस्था करणं. म्हणजे ज्यांना स्वागत करायचं आहे पाहुण्यांचं असेल निमंत्रितांचं असेल ते स्वागत स्थळी उपस्थितांची स्वागतासाठी वेळेत उपस्थित राहतील याची व्यवस्था करणं. जे लोक येतात आणि स्वागत समिती नाही अजून तसं होता कामा नये, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम समारंभावरती होऊ शकतो. त्यामुळे स्वागत जी काही समिती आहे योग्य वेळी योग्य स्थळी उपस्थित राहील याची व्यवस्था होणं अपेक्षित आहे. पुढे जे काही निमंत्रित तज्ज्ञ व प्रमुख पाहुणे त्यांचं स्वागत करणं खूप गरजेचं आहे. जे काय आपण तज्ज्ञांना बोलवतो पाहुण्यांना बोलवतो त्यांचं योग्य आणि साधे असं स्वागत समारंभ होणं अपेक्षित आहे, जेणेकरून ते उत्साही होतील आणि समारंभ चांगला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतील. त्यामुळे निमंत्रित तज्ज्ञ व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत योग्य पद्धतीने होणं अपेक्षित आहे. पुढे समारंभ स्थळाचे व्यवस्थापन करणे म्हणजे समारंभामध्ये किंवा समारंभ व्यवस्थापनाचा सूक्ष्म विचार करून आपलं समारंभ स्थळाचे व्यवस्थापन करावे लागेल. आपण समारंभ चालू असताना हे व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. समारंभामध्ये काही गडबड होऊ नये यासाठी आपल्याला समारंभ स्थळाचे योग्य पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून समारंभ स्थळाचे व्यवस्थापन करावं लागेल. हा एक महत्त्वपूर्ण काम समारंभातील आपल्याला सांगता येऊ शकेल. पुढे आहे व्यासपीठावर आवश्यक त्या वस्तूंची क्रमवार मांडणी करणे. म्हणजे ज्या पद्धतीनं वस्तूंची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने व्यासपीठावर ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत आणि त्यांची कधी वेळ आहे त्या वेळेनुसार त्याचं क्रमवार मांडणी होणं अपेक्षित आहे, जेणेकरून कोणतीही गोंधळ गडबड व्यासपीठावर होऊ नये यासाठी व्यासपीठावर ज्या काय आवश्यक वस्तू आहेत त्याचं क्रमवार मांडणी होणं अपेक्षित. पुढे आहे कार्यक्रम पत्रिका तयार करण्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर समारंभाची कार्यक्रम पत्रिका त्याला अजेंडा म्हणतात, तो तयार करून त्याप्रमाणे निश्चित केलेल्या वेळेत कार्यक्रम होतो किंवा नाही हे ते पाहणे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये करावं लागेल. कारण कार्यक्रम पत्रिका काय असतं, कार्यक्रम पत्रिका पूर्ण शेड्यूल त्याच्यामध्ये असतं. त्याचं उद्घाटन कधी असेल, त्याचं प्रमुख पाहुण्यांचं भाषण कधी असेल, इतर गोष्टी कधी असतील, त्याचं समारंभ संपेल कधी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतील. त्या योग्य वेळेत होत आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आहे व्यावसायिक निवेदकाची नियुक्ती करणे. समारंभ जर चांगला व्हायचा असेल तर अँकर खूप चांगला असणं गरजेचं. त्यासाठी व्यावसायिक निवेदक प्रोफेशनल अँकरिंग करणारा व्यक्तीची नियुक्ती या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. तो चांगल्या प्रकारे समारंभ रन करू शकेल आणि समारंभाला चांगलं यश प्राप्त करून देता येऊ शकेल. त्यासाठी समारंभ उत्कृष्ट व्हायचा असेल
तर व्यावसायिक निवेदकाची नेमणूक करणं गरजेची आहे. आणि या समारंभातील कामामध्ये शेवटचं आहे, समारंभाचे आवश्यक ते फोटो शूटिंग वृत्तसंकलन व्यवस्था करणं. कारण आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला त्याची प्रसिद्धी करायची असेल, जाहिरात द्यायची असेल, आपल्या आठवणीत करून ठेवायचं असेल, त्याचं संकलन करून ठेवायचं असेल तर त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही समारंभातील कामं आपल्याला करावी लागतात. ड्युरिंग द इव्हेंट ऍक्टिव्हिटी याला म्हणतात. पुढे आहे तिसरा टप्पा, समारंभानंतरची कामे, पोस्ट इव्हेंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे समारंभ संपला तरी व्यवस्थापकाचं काम संपत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सुद्धा कामं आवश्यक असतात, ती करावी लागतात. ती समारंभ संपल्यानंतर ती कामं योग्य पद्धतीने झाली तर आपल्याला योग्य पद्धतीने यश प्राप्त झालं किंवा नाही हे समजू शकेल. तर त्याच्यामध्ये काही कामं आहेत. एक नंबर आहे बिले तयार करणं. समारंभासाठी दिलेल्या कंत्राटदारांची बिले तयार करून ती त्यांना वेळेत देणं. लक्षात घ्या, वेळेत नाही दिलं तर पुढच्या समारंभासाठी ते येतील किंवा नाही याची गॅरंटी राहणार नाही. त्यामुळे समारंभामध्ये जे काही कंत्राटदार आहे, जे काही कोणी काम केलं त्याची सर्वांची बिलं तयार करायची आणि त्यांना योग्य वेळेत ती बिलं पोहोचवतील याची व्यवस्था करायची आहे, जेणेकरून पुढच्या समारंभामध्ये ते आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतील. पुढे आहे समारंभासाठी ज्या काही सर्व खर्च झालाय त्याचा हिशेब तयार करणं. म्हणजे खर्चाचा हिशेब तयार करणे व झालेला खर्च अंदाजपत्रकाप्रमाणे झाला किंवा नाही ते पाहणं. म्हणजे कंपॅरिझन करणं. लक्षात घ्या, खर्चाचा जो प्रत्यक्ष खर्च झाला आणि जो अंदाजपत्रक आहे त्याचं कंपॅरिझन करून आपल्याला समजेल की त्याप्रमाणे हिशेब खर्च झाला किंवा नाही. तर तो का करावा, तर भविष्यात आपल्याला तशा प्रकारचा काही शंका आला तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकेल. त्यामुळे खर्चाचा हिशेब तयार करून अंदाजपत्रकाप्रमाणे त्याची तुलना करून आपल्याला समजेल तो योग्य पद्धतीने झाला किंवा नाही. पुढे समारंभाच्या त्रुटींचे परीक्षण करणे. म्हणजे समारंभात काही त्रुटी राहिल्या असतील, समस्या असतील, अडचणी असतील, त्या अडचणी त्रुटींचं परीक्षण करायचं जेणेकरून भविष्यात तशा प्रकारे त्रुटी राहू नयेत, अडचणी येऊ नयेत. यासाठी आपल्याला आत्ता त्याचं परीक्षण करून त्याच्यावरती उपाययोजना करता येऊ शकते, त्याची कारणं शोधता येऊ शकतात. यासाठी आपल्याला त्रुटींचं परीक्षण करून त्याच्यावरती उपाययोजना वेळीच करावी लागेल, जेणेकरून भविष्यात तशा प्रकारच्या त्रुटी त्याच कार्यक्रमात येणार नाही, त्याची आपल्याला दक्षता घेता येऊ शकेल. पुढे आहे समारंभाचा सविस्तर अहवाल तयार करणे. जो काय समारंभ झालेला आहे त्याचा सविस्तर अहवाल तयार करणं खूप गरजेचं आहे. पण तो लेखी स्वरूपात आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. कारण भविष्यात तशाच प्रकारचे जर समारंभ आयोजित करायचा असेल तर आपल्याला त्या अहवालाचा उपयोग होऊ शकतो. कशा पद्धतीने आपण तो केला, कशा पद्धतीने त्याच्यावरती खर्च झाला, कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती नियंत्रण करता येऊ शकतं, काही त्रुटी आहेत, परीक्षण आहेत, ते आपल्याला त्याचा अवलंब करून भविष्यातील तशाच प्रकारचे समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकेल. पुढे आहे समारंभातील उपस्थित निमंत्रितांना आभाराचे पत्र पाठवणं. जे काय आपण निमंत्रित बोलवले होते ते आले, ते आल्याबद्दल त्यांना आभाराचं पत्र पाठवणं खूप गरजेचं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येऊ शकते. पण भविष्यात तशाच प्रकारचे समारंभ असतील तर ते आवर्जून येऊ शकतील, चांगल्या पद्धतीने यश प्राप्त होऊ शकेल. यासाठी आभाराचे पत्र प्रत्येक निमंत्रिताला पाठवणं खूप गरजेचं आहे. पुढे आहे समारंभातील उपस्थितांकडून समारंभासंबंधी प्रश्नावली तयार करून ती भरून घेऊन त्या माहितीच्या आधारे समारंभाचं मूल्यमापन करणं. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. ते समारंभ योग्य झाला किंवा नाही हे अभ्यासायचं असेल तर समारंभात म्हणजे जे जे उपस्थित होते त्याच्याकडून फीडबॅक फॉर्म भरून घ्यायचा. त्याच्या आधारे आपल्याला समजेल समारंभ चांगला झाला किंवा नाही. झाला नसेल तर का झाला नाही, झाला असेल तर त्याची कारण परत शोधणं गरजेचं आहे. ते आपल्या भविष्यासाठी उपयोगी येऊ शकेल. आणि शेवटचं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे समारंभाची प्रसिद्धी. जो काय आपला उद्देश आहे, जाहिरात करणे, जनसंपर्क असेल किंवा आणखी काय असेल, तो साध्य व्हायचा असेल तर समारंभाची प्रसिद्धी करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं मग, समारंभाची योग्य प्रकारे वृत्तपत्र असेल, दैनिक असेल, टीव्ही असेल किंवा इतर जे काय आता सोशल माध्यम असेल याच्याद्वारे प्रसिद्धी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यातून जो काय उद्देश आहे तो साध्य केला जाईल.
तर अशा पद्धतीने ही समारंभानंतरची कामं आपल्याला करावी लागतील. तर अशा पद्धतीने ही समारंभची कार्यपद्धती आपल्याला सांगता येऊ शकेल. तर कार्यपद्धती काय काय आहे? समारंभामध्ये 3 टप्पे आहेत किंवा समारंभ व्यवस्थापनाची कार्यपद्धतीने 1 समारंभापूर्वीची कामे, 2 समारंभातील कामे आणि 3 समारंभानंतरची कामे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 कामं करावी लागू शकतील जेणेकरून आपण समारंभ पूर्ण केला जाईल. तर अशा पद्धतीने हे प्रसंग व्यवस्थापन आपल्याला सांगता येईल किंवा समारंभ व्यवस्थापनाची संकल्पना समजली असेल असं अपेक्षा करतो. धन्यवाद. भेटू पुन्हा.